कुणाचं आहे तुम्हाला सगळ्यात जास्त, मुलीचं का सुनेचं? असा एक कौतुकाचा विषय नाही. या ठिकाणी सर्वांचं इतरही लोक सुनेसारखे मुलीसारखेच असतात. मी इतरांनाही माझ्या परिवारातलेच लोक समजतो. पण आता घरातले दोन्ही लोक असल्यामुळे जसे काही दोन्ही डोळे आहेत, कोणत्या डोळ्यावर प्रेम करावं आणि कोणत्या डोळ्यावर करू नये असं कधी होत नाही. दोन्ही डोळ्यांनी आपण सारखंच पाहत होतो, तसं दोघांनाही मी सारख्या नजरेनं पाहतो. हो, 1987 पासून केळी हा विषय हा कायम सातत्यानं चर्चेत राहिलेला आहे. केळीला फळ म्हणून दर्जा मिळावा अशा प्रकारची मागणीही सातत्यानं होत राहिली. खरं तर केळीला फळ म्हणून दर्जा नेमकं काय आहे? म्हणजे केळी हे सिमेंट आहे, लोखंड आहे, काय आहे, काय म्हणतंय सरकार? अलीकडच्या कालखंडामध्ये केळीला सेमी फ्रूट अशा स्वरूपाचा दर्जा दिलेला आहे. कारण ते पेरिसेबल आहे, नाशवंत आहे आणि ते टिकाऊ नाही. ते फळांचा याच्यात बसत नाही. कारण अनेक वेळा लोकसभेमध्ये चर्चा लक्षवेधी केली, मी विधानसभेमध्ये केली, परंतु त्या फळांच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्येमध्ये केळी एक मिळत नाही. परंतु फळांना ज्या दिल्या जात असलेल्या साऱ्या सवलती या आता केळीला द्यायला लागलेल्या आहे. त्यामुळे केळीला हे तत्सम फळ अशा स्वरूपाचा दर्जा मिळालेला. ही निवडणूक काय कोणत्या मुद्द्यावर सगळ्यात महत्वाची तुम्हाला वाटते? रोहिणीताई जर सोबत असतात तर अधिक चांगलं झालं असतं. तुम्ही जसे सोबत आलात, ताकद वाढली, तशा रोहिणीताई बरोबर असतात तर आणखी चांगलं झालं असतं. एक खंत व्यक्त करून दाखवली, भविष्यकाळात ही खंत मिळेल का? ही निश्चित आहे की रोहिणीताई आणि रक्षाताई यांनी जर एकत्र असतं तर या निवडणुकीमध्ये अधिक रंगत आली असते, अधिक आम्हाला बळ मिळालं असतं. प्रवेशाच्या संदर्भात वारंवार मी सांगितलेलं आहे की वरिष्ठांनी माझ्या पक्ष प्रवेशाला अनुकूलता दर्शवलेली आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी वारंवार सांगितलं की पक्षामध्ये आलं तर आमचं स्वागतच आहे. आणि विनोद तावडे साहेबांनी अगदी मागच्या 8 दिवसापूर्वी सांगितलं की खडसे साहेबांचा प्रवेश हा लवकरात लवकर होईल. थोड्या वेळापूर्वी आम्ही रक्षाताई यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं की या निवडणुकीचं माझं शिवधनुष्य हे नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास हा महत्वाचा आहे. पण 2 जणांनी उचललंय, एक तुमचं नाव घेतलं आणि दुसरं गिरीश महाजन यांचं नाव घेतलं. म्हणजे तुम्ही दोघं एकत्रित हे शिवधनुष्य उचललंय. काय सांगाल, शक्य झालं? नाही, निवडणुका असल्या की त्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून काही रणनीती आखावी लागते, काही नियोजन करावं लागतं, काही पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना चालना द्यावी लागते. किंवा चालना देण्याचा प्रयत्न केला. अन्य बाबींच्या संदर्भात माझा अनुभव कामी आला आणि मला वाटतं की या सर्वांच्या जोरावर रक्षाचं यश निश्चित आहे, ते जवळ आहे. दिलजमाई झाली? दिलजमाईचा प्रश्नच नाही. मतभेद असू शकतात, मनभेद असू शकत नाही, विचारांचा आम्ही चालतो.